जामनेर तालुक्यामध्ये काल प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे वैशाली सुनील मोरे या 20 वर्षीय महिला उपचारासाठी दाखल झाल्या होत्या। त्यांना जवळपास 104 डिग्री सेल्सिअस ताप होता आणि त्यांच्यामध्ये दरदरून घाम येणे, चक्कर येणे असे लक्षणं होती। ही लक्षणं जवळपास उष्माघात सदृश्यच होती आणि अशा अवस्थेत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोमल देसले यांनी त्यांचा यशस्वी उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी पाठवले, परंतु पुढील उपचार घेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समजली। मुख्यतः उष्माघात सदृश्य लक्षणानेच त्यांचा मृत्यू झालेला आहे। बाकी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कारण आपल्याला निश्चित कळेलच, परंतु या संदर्भात आपण सर्वांनी उन्हापासून उष्णतेपासून काळजी घ्यावी असे आवाहन मी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे आपणास करीत आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये तसंच तालुक्यात तापमानामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे। त्या अनुषंगाने उष्माघात सदृश्य रुग्णांची नोंद झालेली आहे व काहींची याबाबत मृत्यू झाल्याचे निदर्शनास आलेले आहे। या दृष्टिकोनातून आरोग्य विभागामार्फत जनजागृतीपर सर्व ठिकाणी सांगितले जाते, उपाययोजना ह्या सांगितल्या जातात। त्या उपाययोजनामध्ये मुख्यतः भरपूर पाणी प्यायला पाहिजे। आपण जर उन्हात जात असलो किंवा उन्हाळ्याच्या दिवसात आपण घरातसुद्धा राहत असलो तरी हे पाणी भरपूर प्यायचं आहे। त्यामुळे आपल्या शरीरातील रिहायड्रेशन नॉर्मल होतं आणि वारंवार द्रव पदार्थाचं सेवन करणं हे आवश्यक आहे। ताक, पन्ह, सरबत, लिंबू पाणी हे घेणं खूपच गरजेचं आहे। काही वेळा थंड पेयाच्या दृष्टिकोनातून नागरिक कोल्ड्रिंक्स वगैरे घेतात, परंतु थंड पेय किंवा बाजारातली जे कोल्ड्रिंक्स आहे ते आरोग्याच्या दृष्टीने हितकारक नाही हे असं आपल्याला संशोधनामध्ये आढळून आलेलं आहे। आरोग्यात जे पदार्थ चांगले आहेत त्याचं आपण वारंवार सेवन केलं पाहिजे। हलका आहार आपण नियमित घेतला पाहिजे। जड पदार्थ, मसाल्याचे पदार्थ आणि शिळे अन्न हे टाळले पाहिजे, जेणेकरून आपल्याला उष्माघाताचा अधिक त्रास होणार नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुपारी 12 ते 5 या कालावधीमध्ये आपल्याला जर काही अत्यावश्यक काम नसेल तर घराच्या बाहेरच पडू नये, जेणेकरून आपण उन्हापासून बचाव करू शकतो। परंतु काही असंघटित क्षेत्रातले कामगार किंवा आमचे शेतकरी बंधू यांना काम करणं जर अपर्यायी असेल तर काही तास काम करून नंतर सावलीचा आधार जवळपास अर्धा तास घेऊन भरपूर पाणी पिऊन पुन्हा कामाला लागणं हा ते उपायामध्ये आणू शकतात। परंतु कंटिन्यू उन्हामध्ये काम करणं हे खूपच घातक असतं, खूपच हानिकारक असतं। यामध्ये लहान मुलं, वृद्ध बालके व गरोदर माता यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे। यांनी तर बाहेरसुद्धा पडायला नको। जर काही कामं असतील तर सकाळच्या वेळेसच त्यांनी आपले कामं पूर्ण करून घ्यायची आहेत। बरेचसे नागरिक जेव्हा उन्हातून येतात तेव्हा अतिप्रमाणात फ्रीजचं पाणी किंवा थंड पाणी हे सेवन करतात, परंतु उन्हातून आल्यावर तात्काळ फ्रीजचं पाणी किंवा अतिगार पाणी पिल्याने सुद्धा दुष्परिणाम होऊ शकतात। त्यामुळे टप्प्याटप्प्याने व कमी गार पाण्यापासून सुरुवात करून आपण पाणी प्यायचं आहे। या बाबतीत जर आपल्याला थोडा थकवा जाणवला किंवा काहीतरी घाम आल्यासारखं वाटलं, चक्कर आल्यासारखे वाटलं तर ORS, लिंबू सरबत, लिंबू पाणी याचं आपण सेवन करायचं आहे। आणि जर आपल्याला ऊन लागलेलं आहे किंवा उष्माघात आहे याचं तात्काळ आपल्याला जर समजलं, त्यामध्ये मुख्यतः डोके गरगरणे, चक्कर येणे, मळमळ होणे, उलटी होणे, घाम फुटणे इत्यादी लक्षणं जर आढळली तर तात्काळ आपण डॉक्टरांकडे जायचं आहे आणि उपचार करून घ्यायचे आहे। कारण की उष्माघातामध्ये 1 तास जरी आपला गेला तरी त्याचा जीवाशी खेळ असतो। तरी सर्व नागरिकांना, सर्व जनतेला ही विनंती आहे की आपण ज्या नियमावली आरोग्य विभागाने घालून दिलेल्या आहे त्याचं पालन करावं व या तीव्र उन्हापासून, उष्माघातापासून आपला बचाव करावा।